अमृता ट्रॅव्हल्स मार्फत लेह लडाख परिसराची सहल काढण्यात आली होती। 10 दिवसांच्या या सहलीत एकूण 29 पर्यटक सामील झाले होते। श्रीनगरपासून कारगिल, लेह, भारताच्या सीमेवर असणारे थांग नावाचे अखेरचे गाव, हा सारा प्रवास सुमारे 1200 किलोमीटर्सचा होता। या सहलीत आपण कोणत्या स्थळांना भेट देणार आहोत याचा सारा तपशील सहलीच्या पत्रकात दिला गेला होता। त्या साऱ्या जागी आम्हाला नेण्यात आलेच, पण त्यांच्या पत्रकात लडाखमधील रॉक अँड मिनरल म्युझियमचा उल्लेख नव्हता। ते दाखविले जावे अशी विनंती केल्यानंतर त्या जागीही आम्हाला नेण्यात आले। आम्ही तिथे 2 वेळा गेलो। दुर्दैवाने दोन्ही वेळा लाईट नसल्याने आम्हाला ते पाहता आले नाही। हॉल ऑफ फेम, कारगिल म्युझियम पाहण्यासाठी माहितगार गाईडची व्यवस्था करण्यात आली होती। सर्व जागी फिरताना राहण्याची व्यवस्था डिलक्स हॉटेलमध्ये करण्यात आली होती। रोज वेगळ्या चवीचा नाश्ता, जेवण दिले जात होते। जेवणामध्ये 3 वेळा पुरणपोळी, गुळपोळीही देण्यात आली। त्यासोबत लागणारे साजूक तूपही आग्रहाने वाढले जात होते। ज्यांनी मागविले त्यांना पुरणपोळीसोबत दूधही पुरविले गेले। एखाद्याला चहा कॉफीऐवजी थंड पेय हवं असेल तर तेही दिले जात होते। शेवटच्या दिवशी नाश्त्याला व्हेज मोमो देण्यात आले। त्याचबरोबर बाजारात जाऊन मोमो किंवा त्यासारखे अन्य पदार्थ खाऊ नका, त्याचा त्रास होतो हेही सुचविण्यात आले। कोकणातील माणसांना मऊ भात हवा असतो। नाश्त्याच्या वेळी ज्या कोणाला हवा असेल त्याला मऊ भात, साजूक तूपही देण्यात येत होते। लेह लडाखच्या सहलीत घरच्या चवीचे गरम अन्न पुरवणे हे आव्हान होते। अजित करंदीकर व त्यांच्या सहकार्यांनी यशस्वीपणे पेलले, त्याबद्दल त्यांचे आभार मानायला हवेत। प्रवासासाठी एअर कंडिशन टेम्पो ट्रॅव्हलर्स गाड्याही दिल्या गेल्या होत्या। मराठी माणसांना लडाखी जेवण आवडत नाही, पचतही नाही। महाराष्ट्रीयन खाणे मिळावे यासाठी स्वतंत्र आचारी सोबत नेण्यात आला होता। पर्यटकांना आवश्यक सुविधा पुरविण्यासाठी प्रसाद जोशी, प्रशांत खेडेकर हे दोन्ही कर्मचारी सोबत आले होते। प्रवाशांचे सामान हलविण्यापासून त्यांना हव्या असणाऱ्या वस्तू पुरविणे, दुकानातून औषधे आणून देण्याची कामे, अवजड असणारे सामान हलवणे यासारखी कामे हे सहाय्यक करीत होते। अखेरच्या दिवशी श्री अरविंद देसाई यांचा वाढदिवस होता। त्यांना शुभेच्छा देणे व त्या कार्यक्रमात साऱ्यांनी भाग घ्यावा यासाठी सर्वांना प्रोत्साहित करण्याचे काम श्री अजित करंदीकर यांनी केले। त्यामुळे हा सारा कार्यक्रम खूप छान झाला। पर्यटकांना मौज मजा हवी असते, प्रवासात सुरक्षितता हवी असते, नवीन परिसर पाहायचा असतो, वेगळे अनुभव घ्यायचे असतात। 10 दिवसांच्या सहलीत हे सारे अनुभवता यावे यासाठीची सारी व्यवस्था अमृता ट्रॅव्हल्सकडून उत्तम प्रकारे करण्यात आली होती। याबद्दल मी त्यांचे आभार मानित आहे। त्यांच्या या उद्योगात त्यांना भरभरून यश मिळो ही सदिच्छाही व्यक्त करीत आहे। धन्यवाद। पसाय दानही जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो। भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरिताचे तिमिर जावो। विश्वस्वधर्म सूर्ये पा